हरिओम. आज आपण मनाचे श्लोकमधील श्लोक क्रमांक 204चा अभ्यास करणार आहोत. हा श्लोक क्रमांक 204 असा आहे. मनासंग हा सर्वसंगास तोडी, मनासंग हा मोक्ष तत्काळ जोडी, मनासंग हा साधका शीघ्र सोडी, मनासंग हा द्वैत निशेष मोडी. आपण पुन्हा एकदा श्लोक ऐकूया. मनासंग हा सर्वसंगास तोडी, मनासंग हा मोक्ष तत्काळ जोडी, मनासंग हा साधका शीघ्र सोडी, मनासंग हा द्वैत निशेष मोडी. या श्लोकाच्या पहिल्या चरणात शब्द आलेला आहे संग. संघचा अर्थ संगती, पण इथे विशेष सांगितलेला आहे सज्जनांची संगती. म्हणून संघचा अर्थ याचा सज्जनांची संगती. पुढे शब्द आलेला आहे संगास. संगाचा अर्थ आहे मोहपाशात. मोहपाशात संसार बंधनास. दोन अर्थ आहेत. संगासचा अर्थ आहे मोहपाशास, संसार बंधनास. तोडी. तोडीचा अर्थ त्याग कर, सोडून दे. दुसऱ्या चरणात शब्द आलेला आहे पुन्हा संग आलेला आहे. त्याचा अर्थ तोच आहे सत्संगती. जोडी म्हणजे प्राप्त करून देतो. जोडीचा अर्थ आहे प्राप्त करून देतो. तिसऱ्या चरणात शब्द आलेला आहे शीघ्र म्हणजे तात्काळ, ताबडतोब. चौथ्यामध्ये शब्द आलेला आहे दुजेपणा, दुजा भाव. द्वैतचा अर्थ आहे दुजेपणा, दुजा भाव. निश्चेष. निश्चेष म्हणजे समूळ, समूळ. आणि मोडीचा अर्थ आहे नष्ट करतो. मोडी म्हणजे नष्ट करतो. समर्थ सांगतात, हे माझ्या मना, संतांची संगती ही आपल्याला संसार बंधनातून, मोहपाशातून, सारांश सर्व प्रकारच्या संगातून म्हणजे सर्व प्रकारच्या बंधनातून सोडवते. त्यामुळे सर्व प्रकारच्या आसक्ती नष्ट होतात. संत संगतीनेच तत्काळ, ताबडतोब दुर्लभ अशा मोक्षाचा लाभ होतो. सत्संग साधकाला दुस्तर अशा भवसागरातून त्वरित मुक्त करतो. संतांच्या संगतीतच साधकाची साधकावस्था संपून त्याला सिद्धावस्था प्राप्त होते आणि त्याच्या मनातील द्वैतभाव, दुजेपणा समूळ नष्ट होतो. आपण पुन्हा एकदा श्लोकाचा अर्थ ऐकूया. समर्थ सांगतात, हे माझ्या मना, संतांची संगती ही आपल्याला संसार बंधनातून, मोहपाशातून, सारांश सर्व प्रकारच्या संगातून म्हणजे सर्व प्रकारच्या बंधनातून सोडवते. त्यामुळे सर्व प्रकारच्या आसक्ती नष्ट होतात. संत संगतीनेच तत्काळ, ताबडतोब दुर्लभ अशा मोक्षाचा लाभ होतो. सत्संग साधकाला दुस्तर अशा भवसागरातून त्वरित मुक्त करतो. संतांच्या संगतीतच साधकाची साधकावस्था संपून त्याला सिद्धावस्था प्राप्त होते आणि त्याच्या मनातील द्वैतभाव, दुजेपणा समूळ नष्ट होतो. असा या 204व्या श्लोकाचा आपल्याला थोडक्यात
सारांश रूपाने अर्थ सांगता येईल. मनाचे श्लोकाचे सर्व सार समर्थांनी या श्लोकातून सांगितले आहे. परमात्म प्राप्तीचे, मोक्ष प्राप्तीचे रहस्य त्यांनी या श्लोकातून प्रगट केले आहे, म्हणजे उघड केले आहे. परमात्म प्राप्तीचा, ब्रह्मप्राप्तीचा एकमेव सर्वोत्कृष्ट मार्ग म्हणजे सत्संगती, साधू महात्म्यांचा निकट सहवास. सत्संगतीच्या योगानेच आपल्या जीवनात आमूलाग्र क्रांती होते. सत्संगती केल्यानेच आपण देवाच्या अगदी निकट जातो. त्या अवस्थेत होणारा बदल केवळ सद्गुरूंच्या सहवासात राहिल्यावर त्यांच्याच कृपेने घडून येतो. संतांच्या, सज्जनांच्या संगतीत नेमके घडते काय? ज्या असार अशाश्वत गोष्टींशी आपला संबंध आहे, म्हणजे संग आहे, तो संग म्हणजे ती बंधने आपल्या जीवनातून तुटून जातात आणि त्यामुळे आपल्याला आपोआपच ताबडतोब मुक्ती प्राप्त होते. अशा प्रकारे संत संगतीत राहिल्यानंतर आपल्या जीवनामध्ये संक्रमण घडून येते. आपल्या अंतःकरणात संत मोक्षाचे बीज भगवंताच्या नामाच्या रूपाने रुजवतात. मोक्षाचं बीज कशात आहे? मोक्ष आपल्याला कसा मिळणार? तर त्याचं बीज, मूळ भगवंताचं नाम आहे. आणि संत आपल्या मनामध्ये मोक्षाचं बीज भगवंताच्या नामाने रुजवतात आणि मग आपला साधनेचा प्रवास त्यांच्या कृपेने सुरू झाला की ते प्रत्येक क्षणी आपल्या जवळच असतात आणि शेवटी त्याचे पर्यवसान आपले अन्य संग तुटून जातात. एक एक संघ, एक एक बंधनं, संसार पाश आपल्याला त्यांच्या संगतीत तोडता येतो आणि सर्व संघ तुटले, सर्व पाश तुटले की मग आपल्याला तात्काळ मोक्ष जोडता येतो. आता संतांच्या, सद्गुरूंच्या सहवासात राहायचे म्हणजे करायचे तरी काय? आपल्याला कुठे मिळणार संतांचा, सद्गुरूंचा सहवास? तर आपल्या सर्वांगीण उन्नतीसाठी संत चरित्राचा, संत वाङ्मयाचा निरंतर अभ्यास करायचा. संतांच्या सहवासात राहायचं म्हणजे त्यांचं जे चरित्र आहे, त्यांचे जे ग्रंथ आहे, संतांचं वाङ्मय आहे, त्याचा निरंतर अभ्यास करायचा. दिवसभरातल्या 24 तासामध्ये जितका जास्तीत जास्त वेळ आपल्याला यासाठी देता येईल तेवढा ग्रंथांच्या वाचनासाठी, अभ्यासासाठी आपण तो वेळ द्यायचा. कोणी म्हणेल मी तर रोज 10 मिनटं दासबोध वाचतो, 10 मिनटं ज्ञानेश्वरीचे वाचन करतो, त्याशिवाय मी पाणी देत नाही. पण अशा तात्पुरत्या साधनेला काहीच अर्थ नाही. डॉक्टरांनी दिलेल्या औषधाचे त्यांनी सांगितलेल्या प्रमाणानुसार जर डोस घेतले तरच त्या औषधाचा गुण दिसेल आणि आपण आजारातून मुक्त होऊ. नाहीतर ते औषध असले काय आणि नसले काय काहीच फरक पडत नाही. आणि या दृष्टीने जर आपण संतांच्या किंवा त्यांच्या वाङ्मयाच्या संगतीचा आग्रह धरला तर काही तार्किक माणसं असतात जगामध्ये, ते तरकटपणे कुशंका काढतात. काय कुशंका काढतात? संतांची संगती झाली म्हणजे काय झालं? तो सुद्धा शेवटी संघच ना. सर्वच संघ जर अशाश्वत आहे, सर्व प्रकारचे संघ अशाश्वत आहे,
ते तोडायचे आहेत. मग संतांचा संग करायचा. तर संतांचा देहसुद्धा अशाश्वतच आहे ना. मग एक संघ सोडून, एक संघ तोडून दुसरा संघ का करायचा? त्याने काय साध्य होणार आहे? दुसरी गोष्ट, कोणताही संघ आला, कोणत्याही प्रकारचा संघ आला की तो आपल्या अधःपातालाच कारणीभूत होतो ना. आणि गीतेमध्ये भगवान काय सांगतात? तार्किक लोकांचे विचार आहेत ते आपल्या मनात एक कुशंका निर्माण करतात. गीतेमध्ये भगवान काय सांगतात? संगात संजायते काम, कामात क्रोधो विजायते. मग आपण संतांचा संग तरी का बरे करायचा? प्रश्न एकदम बरोबर आहे. पण इतर सर्व संघ आणि संतांचा संघ यामध्ये खूप अंतर आहे. इतर सर्व संघ आपल्याला मोक्षापासून दूर नेतात. म्हणून इतर सर्व संघांना त्याग करण्यासाठी, इतर सर्व संघांचा त्याग करण्यासाठीच, त्यांच्या शक्तीचा नाश करण्यासाठीच संतांची संगती केली पाहिजे. आणखीन एक गोष्ट म्हणजे आता सांगितलं की दोन्ही संगतीमध्ये जमीन अस्मानाचे अंतर आहे. इतर सर्व संघात आसक्ती आहे, ममत्व आहे, स्वार्थ आहे. पण संतांच्या संगतीत कोणताही स्वार्थ नाही, आसक्ती नाही, ममत्व तर नाहीच. संतांना कोणत्याही गोष्टीची आशा, अपेक्षा, इच्छा नसते. उलट आपणच त्यांच्याजवळ इच्छा, आशा, आकांक्षा घेऊन जात असतो. पण संत मात्र पूर्णपणे निस्वार्थी भावनेने जगत असतात. त्यांना आपल्याला फक्त देता येत असते. त्यांना आपल्या फक्त देता येत असते. त्यांना आपल्याकडून कशाचीही अपेक्षा नसते. ते आपल्याला शुद्ध प्रेम, सात्विक प्रेमच निरंतर देत असतात. संतांच्या सहवासात राहिल्यानंतर त्यांच्याच कृपेने भगवंत आपला हात त्याच्या हातात घेतो. आणि एकदा का भगवंताने आपला हात त्याच्या हातात धरला की बाकीचे संघ, बाकीचे क्षुद्र पाश, बंधने पटकन तुटतात. म्हणून बाकीच्या मोहपाशात अडकवणाऱ्या संघांचा त्याग करा. समर्थ काय सांगतात? बाकीचे जे संघ आहेत आपल्याला मोहपाशात अडकवणारे, संसाराच्या बंधनात अडकवणारे, त्यांचा त्याग करा असे समर्थ सांगतात. संसाराची आसक्ती इतकी भयानक आहे, घातक आहे की नुसता संघ जरी झाला तरी ते आपले आयुष्य मातीत मिळवतात. एवढा संसाराचा संघ घातक आहे. मनुष्य म्हणतो मी सिगरेट ओढतो, पण खरे तर सिगरेटच त्याला आयुष्यातून मृत्यूकडे ओढत असते. आपण म्हणतो अमुक अमुक माणूस दारू पितो, पण दारूच त्याला पीत असते. दारू त्याला पीत असते. त्याचं सर्व आरोग्य, आयुष्य संपवून टाकते. हेच सत्य आहे. आणि म्हणून विषयांच्या जाळ्यात अडकवणारे विषासारखे संघ आपल्याला जर तोडायचे असतील, त्यातून बाहेर पडून आपल्या जीवनाचे सार्थक करायचे असेल, तर त्यासाठी सत्संगती हाच एकमेव राजमार्ग आहे. आपण जरी आपल्या जीवनातील सर्व आसक्ती घेऊन गेलो संतांच्या जवळ, आपल्या जीवनातील सर्व आसक्ती, आशा, अपेक्षा घेऊन गेलो, तरी संतांमध्ये एवढे सामर्थ्य आहे की इतर क्षुद्र आसक्तीची बंधनं तर तुटतातच. संतांच्या सहवासामध्ये इतर क्षुद्र आसक्तीची बंधनं तुटतातच. पण ज्या बलवान आसक्तीने आपल्याला अगदी जखडून ठेवले आहे, आपल्या मनाला जखडून ठेवले आहे, त्याच्यावर सद्गुरू कृपा होते. त्यातून आपल्याला सद्गुरू बाहेर काढतात.
आणि आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. वास्तविक जर आपण विचार केला बारकाईने तर मोक्ष प्राप्तीची इच्छा, देवाला पाहण्याची इच्छा म्हणजे ती कामनाच झाली ना. मग निष्काम कर्म, निष्काम भक्ती म्हणजे काय? जिथे कामना आहे, जिथे इच्छा आहे, तिथे तो संग आहे आणि संग आला की बंधनं आली. म्हणून जर मोक्षप्राप्तीची इच्छा, देवाला पाहण्याची इच्छा म्हणजे कामना आहे, मग निष्काम कर्म, निष्काम भक्ती म्हणजे काय? तर या जगातील ऐहिक जगातील, या जगातील म्हणजे या ऐहिक जगातील गोष्टींची मागणी म्हणजे कामना. कामना आणि निष्काम भक्तीमध्ये फरक काय? या जगामध्ये ज्या गोष्टी आहेत आणि ज्याची आपल्याला इच्छा असते, आपण त्याची मागणी करतो देवाजवळ, तिला कामना म्हणतात. आणि अध्यात्माची मागणी म्हणजे निष्काम भाव. हा निष्काम भाव, निष्काम भक्ती संतांच्या संगतीतच आपल्या अंतःकरणात निर्माण होती आणि त्यापासून होणारा लाभ समर्थ या श्लोकाच्या दुसऱ्या चरणातून सांगतात. निष्काम भक्तीचा होणारा लाभ काय आहे? असा संग हा मोक्ष तत्काळ जोडी. संतांच्या सहवासात राहिल्यानंतर, त्यांना अनन्य भावाने शरण गेल्यानंतर ते आपल्याला तात्काळ त्याच क्षणी त्यांच्यासारखे करतात. पण म्हणजे नेमकं काय करतात? संत हे पूर्णपणे निस्वार्थी, निस्संग असतात. त्यांना कोणत्याही प्रकारची संघाची बाधा होत नाही, त्याच्या पलीकडे गेलेले असतात. म्हणून ते कसे असतात? निस्संग असतात. आणि ते आपल्याला त्यांच्यासारखे पूर्णपणे निस्वार्थी आणि निस्संग करतात. त्यांच्या संगतीत आपल्याला कोणतीच आणि कशाची बाधा होत नाही. ते आपल्या अंतरंगाचा दृष्टिकोनच बदलून टाकतात. संग राहणे किंवा निसंग होणे म्हणजे तरी काय हो? तर प्रपंचात राहून प्रपंच करीत असताना प्रपंचाबद्दलची आसक्ती समूळ नष्ट करणे. प्रपंचात राहून प्रपंच करीत असताना प्रपंचाबद्दलची आसक्ती, मोह समूळ नष्ट करणे, या अवस्थेला निस्संग अवस्था म्हणतात. घरादाराचा, मुलाबाळांचा, प्रपंचाचा त्याग करून रानावनात जाणे म्हणजे निस्संग होणे नाही. प्रपंच संसार तर करायचाच, पण तो करताना अत्यंत निस्वार्थी, निरपेक्ष आणि मुख्य म्हणजे ममत्वरहित भावनेने करायचा. याला निस्संग होणे असे म्हणतात. सर्वच साधू संत महात्म्यांनी संसार केला, त्यांनी त्याग केला नाही, मग तो अशा पद्धतीनेच केला. ज्याप्रमाणे कमळ पाण्यात राहूनही पाण्यापासून अलिप्त असते, लोणी ताकात राहूनही ताकापासून अलिप्त असते, त्याप्रमाणे संसारात राहणे म्हणजे निस्संग होणे. आणि अशी निस्संग अवस्था आपल्याला संत संगतीत राहून सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादानेच प्राप्त होते. सद्गुरूंच्या आशीर्वादाने अशी निस्संग अवस्था प्राप्त झाली, मोक्षप्राप्ती झाली, तरीही ते आपल्यापेक्षा श्रेष्ठच आहेत आणि आपण त्यांच्यासमोर कनिष्ठच आहोत. हा भाव आपण आपल्या अंतःकरणात कायमच कोरला पाहिजे. संत संगतीत राहिल्यानंतर, संत विचारांचे, सद्ग्रंथांचे श्रवण केल्यानंतर दृश्य व्यक्ती आणि दृश्य जगत याविषयीचा मोह समूळ नष्ट होतो. संसार असार, अशाश्वत, मिथ्या आणि भासमान असल्याचे ज्ञान होते. त्यामुळे जगत आणि
जगातील वस्तूंविषयीची आसक्ती जाऊन आपल्या अंतःकरणात विरक्ती निर्माण होते. संत संगतीमुळे आत्मशक्तीचा लाभ होतो. त्यामुळे साधक दृश्याच्या जंजाळातून, दृश्य जगताच्या बंधनातून मुक्त होतो आणि त्याला परमतत्वाची, परमात्म प्राप्तीची, ब्रह्मप्राप्तीची संधी मिळते आणि तो परब्रह्मस्वरूप होऊन जातो. म्हणजेच मोक्षप्राप्ती त्याला तात्काळ होते. आणि हेच संतांच्या संगतीचे फार मोठे फलित आहे. असं हे संतांच्या संगतीचं फार मोठं फलित आहे. आपण आजपर्यंत स्वामीजींसारख्या समर्थ महापुरुषांच्या चरणालय बसून मनाच्या श्लोकाच्या माध्यमातून जी अध्यात्माची, आत्मोन्नतीची मेजवानी सेवन केली, त्या मनाचे श्लोक या ग्रंथाची आपण उद्या सांगता करणार आहोत. म्हणजे उद्या या मनाच्या श्लोकातील 205वा जो श्लोक आहे तो अंतिम श्लोक आहे आणि त्या श्लोकाने आपण उद्या या ग्रंथाची सांगता करणार आहोत.